बेरोजगार तरुण शेती करतायत, आमचं बघून आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेती करतायत आणि काही बेरोजगार आहेत ते भाजपचे अंडभक्त बनून फिरतायत. पण एक गोष्ट आहे, हे संकट खूप भयान आहे. बेरोजगारी हे या देशासाठीचं खूप मोठं संकट आहे, त्याच्याकडे कोणतंही लक्ष नाही आहे. फडणवीसांनी विधानभवनामध्येच एक घोषणा केली होती, त्यानुसार या राज्यामध्ये 36.52% रिक्त पदं आहेत, जे पूर्ण कोटा आहे त्याच्या जवळजवळ 2,99,051 पदं आज रिक्त आहेत, पण ते भरायची कोणतीच हे नाही. मग यांनी घोषणा केली 70-75 हजारांची भरती करणार कधी, आचारसंहिता संपली की, पण अजूनपर्यंत त्याची कोणतीही ॲडव्हर्टाईज आलेली नाही आहे आणि यांचं त्याच्याकडे लक्ष नाही आहे. राज्यामध्ये प्रचंड बेरोजगारी वाढती आहे. माझी तुमच्यामार्फत फडणवीस साहेबांना सांगणं आहे की साहेब, जी घोषणा केली होती त्याच्यावरती तरी ठाम राहा हो. दुसऱ्या योजना आणण्यापेक्षा त्या योजना आधी पूर्ण करा. आज तुमच्या विरोधामध्ये तुमच्या बाजूने एकही व्यक्ती बोलत नाही आहे. प्रत्येकजण तुमच्यावरती नाराज आहे. ती नाराजी दूर करायची असेल तर सगळ्यात पहिला या महाराष्ट्रातला बेरोजगारीचा प्रश्न सोडवा, तेव्हाच तुम्हाला मी स्वतः तुमचं वाहवा करेल. तर